तर नमस्कार मित्रांनो, कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असं। आज मी तुमका बिस्किटापासून मोदक कसे बनवतात ते आज तुमका दाखवतले। ह्या मोदकाक गॅस पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही, फक्त 10 मिनिटात हे मोदक बनून तयार होतात। तर हे मोदक बघूसाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। हय बघा, जे तुमच्या घरात क्रीमवालं बिस्किटचं पुडं असतात तो तुम्ही कोणतं पण घेऊ शकता। मी हय एक बिस्किटचं पुडं घेतले क्रीमवालं। हय बघा, हय एका पुड्यात 10 बिस्किटं होती। मी 10 बिस्किटा घेतले। आता या बिस्किटामधली क्रीम आपण एका बाजूक काढून घेऊया। हय बघा, मी सगळ्या बिस्किटामधली क्रीम काढून घेतलंय। आता आपण ही क्रीम एका बाजूक ठेवून आता ही बिस्किट आपण मिक्सरला लावून घेऊया। मिक्सरला लावताना ह्याच्यात अजिबात पाणी बिनी काय घालायचं नाही, फक्त ह्याच्यात बिस्किट मोडून फक्त मिक्सरला लावून घ्यायची आणि बारीक लावून घ्यायची। आता हय बघा, ही बिस्किट मी बारीक अशी मिक्सरला लावून घेतलंय। आता हय बघा, ही क्रीम मी एका भांड्यात काढून घेते। आता मी ही मॅश करून घेते चमच्यान। आता या क्रीम मध्ये मी 1 चमचो दुधावरची शाई घेतले घट्ट, ती टाकून घेते। जर तुमच्याकडे दुधावरची शाई नसत तर तुम्ही पांढरा खोबरा असता म्हणजे ते का डेसिकेटेड कोकोनट म्हणतात, तर तुम्ही 1 चमचो टाकलात तरी चालत। आता मी ह्याच्यात टाकते ड्रायफ्रूटचं चुरो टाकते, काजू बदाम पिस्ता ह्याचं मी चुरो केलेलं आहे तो टाकून घेते। आणि आता ही क्रीम परत एकदा चांगली मी चमच्यान मिक्स करून घेते। हय बघा, मी ही क्रीम चांगली मिक्स करून घेतलंय। ही बघा, ही क्रीम बघा किती घट्ट आती, एकदम पातळ पण करायची नाही, नाहीतर ही मोदकाच्या सारणमध्ये रवतली नाही। आता हे बघा, या बिस्किटाचं चुरो आता त्याच्यात मी थोडासा दूध टाकून ह्या मी मळून घेते चांगला। एकदम दूध ओतायचं नाही, नाहीतर ह्या मोदकाचं मिश्रण पातळ होऊ शकतं, म्हणून थोडा थोडा दूध टाकून आपण हे मिश्रण मळून घेऊया। हे मिश्रण एकदम घट्ट पण मळायचं नाही आणि एकदम पातळ पण नाही, जसं आपलं मोदकाचं पीठ असतं ना तसंच हे गोळो घट्ट मळून घ्यायचं। हय मी मोदकाचं मिश्रण चांगलं मळून घेतलंय। आता हय मी एक मोदकाचं साचो घेतलंय, ते साच्याक मी तूप लावून घेते। आता आपण हे मोदकाचं मिश्रण साच्यात भरून घेऊया। जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले तसं तुम्ही हे मोदक साच्यामध्ये बनवून घ्यावा। आता ह्या मोदकाच्या मध्ये आपण जी क्रीमचं मिश्रण बनवलेलं ते ह्याच्यात भरून घ्यायचं। हे बघा, आता मी त्याच्यात परत मोदकाचं हे मिश्रण वर लावून घ्यायचं, म्हणजे ही क्रीम बाहेर येत नाही। तर हय बघा, मोदक आपलं तयार झालं, किती मस्त दिसतं बघा। तुम्ही असे बिस्किटाचे मोदक कधी बनवलेलात? जर बनवलात असाल तर कमेंट करून नक्की सांगा, आणि बनवलात नसाल तर हे मोदक एकदा तरी नक्की करून बघा आणि कसे झाले ते पण कमेंट करून सांगू विसरू नका। तर हे बिस्किटाचे मोदक तुमका कसे वाटले तर कमेंट करून नक्की सांगा। आणि हे मोदक तुम्ही जेव्हा सण असतात तेव्हा तुम्ही हे अगदी 15 मिनिटात असे मोदक तुम्ही बनवू शकता। आणि हा व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकोनाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। तर चला परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।